मनमाड ते इंदूर रेल्वे प्रकल्पाला मोठी गती मिळणार का? दिल्लीमध्ये मोठी बैठक होणार आणि या प्रकल्पामुळे धुळे, नाशिक आणि मध्य प्रदेशाला मिळणार मोठा फायदा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता टेक किशोर. आज आपण चर्चा करणार आहोत मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाबाबत, जो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. पण आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी मोठी हालचाल सुरू झालेली आहे. मित्रांनो, मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प हा सुमारे 306 किलोमीटर लांबीचा आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यांना थेट मध्य प्रदेशातील इंदूर शहरांशी जोडणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी आता दिल्लीमध्ये मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून प्रकल्पातील अडचणींवर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने देखील या प्रकल्पाबाबत पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे प्रकल्पाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट 3 भागांमध्ये विभागून काम करण्याचा प्रस्ताव आहे. मनमाड ते धुळे, नरडाणा ते सेंधवा आणि सेंधवा ते महू असा 3 भागांमध्ये हा डिटेल रिपोर्ट डिवाइड केला जाणार आहे. मित्रांनो, या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अनेक ठिकाणी जमीन संपादन जवळपास पूर्ण झाले असून काही ठिकाणी अजून प्रक्रिया सुरू आहे. एकूण सुमारे 940 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी लागणार आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक जमीन संपादन झाले आहे, त्यामुळे हा प्रकल्प स्थानिक लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, हा प्रकल्प 2016 मध्ये मंजूर झाला होता, पण विविध अडचणींमुळे हा प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून रखडलेला आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढून जवळपास 18,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही सर्वात मोठी समस्या सध्या समोर आहे. आता तुमच्या मनामध्ये जरी प्रश्न पडला असेल की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काय फायदे होतील, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यात थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी होईल. उद्योग आणि व्यापाराला मोठी चालना मिळेल. हजारो लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होईल. विशेष म्हणजे सेंधवा, जुलवानी या भागात रेल्वे यार्ड तयार झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. सध्या या प्रोजेक्टची परिस्थिती काय आहे, तर काही भागात जमीन संपादन सुरू आहे, काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता प्रशासन स्तरावर गती देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाला सुरुवात झाली असून प्रकल्पाला हळूहळू गती मिळताना दिसत आहे. जर हा प्रकल्प 3 टप्प्यांमध्ये सुरू झाला तर पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक भागात काम सुरू होईल. यामुळे वेळ वाचेल, खर्च नियंत्रणात राहील आणि प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकतो. ही रणनीती यशस्वी ठरली तर हा प्रकल्प 10 वर्षांच्या विलंबानंतर आता खऱ्या अर्थाने सुरू होऊ शकतो. या प्रकल्पामुळे धुळे आणि नाशिक आसपासच्या भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी, व्यापारी आणि उद्योग क्षेत्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. मित्रांनो, आता सगळ्यांचे लक्ष आहे त्या दिल्लीतील बैठकीकडे. या बैठकीनंतर हा प्रकल्प खरोखर सुरू होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.